मग तू लिहितेस कसं? ते लिहून काढतेस का काय करते? व्हॉट इज दॅट प्रोसेस? बिकॉज फ्रॉम ऍक्टिंग टू ऍक्च्युली कॉमेडीज यू आर रायटिंग युअर ओन स्टफ. आणि आता तू म्हणते की आपल्या आयुष्यात जे घडलेलं असतं ते आपण लिहितो आणि त्याच्या दर्दमधनं काहीतरी वेगळंच बाहेर येतं. अँड देन ऑन दॅट यू मेक अदर्स लाफ. येस, इट इज आय थिंक इट्स अ व्हेरी क्रिएटिव्ह प्रोसेस अँड व्हेरी चॅलेंजिंग. इट इज व्हेरी चॅलेंजिंग. एकतर ते खूप लोनली आहे, कारण तुमची गोष्ट तुम्हालाच माहिती असते. मग बरेचदा लोक म्हणतात अरे याच्यामध्ये हे लिहिणं, तसं तर की तुझ्याबरोबर झालंय, माझ्याबरोबर नाही झालंय हे ना, शांत राहा, तू तुझं लिही, मी माझं लिहितो, असंही होतं. नंतर ती प्रोसेस इतकी काय म्हणू ना, इतकी इंटेन्स होत जाते. इंटेन्स आहे, खूप क्लिष्ट आहे. कारण लोकांना असं वाटतं अरे मी चायच्या टपरी पे तो मी हसात आहे लोक को, बट कॉमेडी इज नॉट दॅट. कॉमेडीमध्ये तुम्हाला लिहायला लागतं. मग त्याच्यात काही टेक्निकॅलिटीज आहेत की तुमचा सेटअप काय आहे, तुमचं पंचलाईन काय आहे, तुमचं हुक काय आहे. कारण मी बोलत राहिले तर पहिली 5 मिनिटं मी बोलले आणि त्याच्यात जोक नसेल ना तर ऑडियन्स बोर होणार. सो देन यू हॅव टू इव्हॅल्युएट युअर वर्ड्स, की माझ्या किती वर्ड्स नंतर हा सेटअप संपतोय, कधी पंचलाईन येते. मग ते मी एक्सेल शीटमध्ये लिहिते की मी एकेका लाईन म्हणजे हाय माय नेम इज तृप्ती, आय एम अ गर्ल, आय एम दिस मेनी इयर्स ओल्ड, आय एम सिंगल. इथे कुठे 4 वाक्य आली पण पंचलाईन नाही आलंय. मग त्याच्यामध्ये यू हॅव टू पुट इन अ पंचलाईन की हाय आय एम तृप्ती, आय एम अ गर्ल किंवा आय एम अ फिमेल असं म्हटल्यावर आय जस्ट लुक एट माय सेल्फ अँड इट बिकम्स फनी. सो आय हॅव टू ब्रिंग दी ऑडियन्स टू लाफ. तुम्ही हसला नाही तर माझं स्टँडअप पुढे जाणारच नाही. सो ते सगळं कॅल्क्युलेट करायला लागतं की हे झाल्यावर हे ॲक्ट आउट आहे, मग ही पंचलाईन आहे, मग पंचलाईनच्या नंतर एक टॅग. सो काही लोक खूप फनी असतात, लाईक विपुल गोयल, ही इज व्हेरी गुड ॲट रायटिंग. तो एक सेटअप लिहितो, एक लाईन, नेक्स्ट इज अ पंचलाईन, मग नेक्स्ट इज अ पंचलाईन, देन दॅट बिकम्स अ गुड क्वालिटी कॉन्टेंट. माझं खूप कॉमेडी येत नाही कारण मला लिहिता येत नाही. मला हे कळलेलं आहे की मी एक कॉमिक टायमिंग असलेली ॲक्ट्रेस आहे आणि एक स्टोरी टेलर आहे. त्यामुळे मी तुम्हाला इंटरेस्टिंग स्टोरी सांगू शकते. मी 1 तास तुम्हाला धरून ठेवू शकते. नॉट नेसेसरी दॅट यू विल लाफ ॲट एव्हरी लाईन दॅट आय से. सो तुम्ही जर मला बघायला आलात तर कदाचित तुम्ही हसणार नाही, बट यू विल बी एंटरटेन्ड. Then that is not stand-up comedy. Stand-up comedy has to be, there is a setup, there is a punchline, there is a tag. So it's a very complicated, very scientific, structured गोष्ट. आणि आता सध्या स्टँडअप कॉमेडीला खूप चांगले दिवस आलेत नाही. सतत काहीतरी कुठेतरी चालू असतं, सगळ्या भाषांमध्ये चालू असतं. आणि मला असं वाटतं लोकांना कुठेतरी एक थोडा स्ट्रेस जाण्यासाठी जायचं, हसायचं, परत यायचं. आय थिंक इट इज पिकिंग अप व्हेरी वेल, राईट? इट इज डेफिनेटली. म्हणजे आता ह्याच्या थोड्या आधी खूप जास्त पिकअप झालं. आता अनफॉर्च्युनेटली झालं की प्रत्येकाला वाटतं मी स्टँडअप कॉमेडी करणार आणि मग ऑडियन्सच नाही आहे. कारण प्रत्येक जण कॉमेडियन आहे. तर तो थोडासा मला त्याच्यातला एक हे वाटतं की दॅट इज द मायनस पॉईंट इन इट. बट इट इज गुड ना की जितकी लोक कॉमेडी करू, कारण कॉमेडी इज व्हेरी थेरप्युटिक ऑल्सो. म्हणजे तुम्ही स्टेजवर नाही गेलात पण जरी तुम्ही स्वतःच्या आयुष्याला बघून त्याच्यावर हसू शकलात तर त्याच्यासारखी दुसरी कुठली गोष्टच नाही आहे. सो आय थिंक कॉमेडीला बरे दिवस नाही आलेत, आपले बरे दिवस आलेत बिकॉज ऑफ कॉमेडी अँड बिकॉज इट इज स्प्रेडिंग अ लॉट. बरोबर आहे. पण मला एक सांग की मग तू स्टोरी टेलिंगचे पण प्रोग्राम्स करते का? नाही अजून. यू शुड स्टार्ट दॅट ना. या आय शुड या. आणि या हसण्याचं काय करतेस कॉमेडीमध्ये? काही नाही होऊ शकत. मी माझ्या स्वतःच्या शोमध्ये जर कोणी बघितलं असेल तर मी फार हसत नाही. माझ्याकडे वेगळ्या गोष्टी आहेत करायला. मी वेगवेगळ्या आवाजात बोलते, ॲक्ट आउट करते, बऱ्याच गोष्टी करते आणि आय मेक यू लाफ. बट खूप इंटरेस्टिंगली माझे जितके मित्र जेव्हा खूप कॉमिक्सतान आणि ते स्पेशल झाले होते आदरचं आणि हे कौतुकचं आणि ह्या सगळ्यांचं, तर ते सगळे माझ्या जवळचे मित्र आहेत. तर ते मला बोलवायचे की आज एनिवे आपण सेवा करायला पोचतोच ना, सेटअप, लाईट, इकडे कॅमेरा, ह्याव ट्याव. मग ते म्हणायचे अभी 2 बार शूट होगा, 2 बार तू हसेगी, ठीक आहे, बैठेगी, एक बार इधर बैठ, एक बार उधर बैठ, असं करून 2 कारण ते सराउंड साऊंड आलं पाहिजे ना. आणि मग लोक हसतायत असं. हां, पण आता काय होतं, कधी कधी लोक खूप कॉन्शियस होतात कारण लाईट्स असतात, मग त्यांना हसायचं असतं पण हसू येत नाही. मग मी हसणं सुरू करते, माझ्या हसण्यावर लोक हसतात. लाफ्टर क्लब. या इट्स कंटेजियस इन अ वे. आणि मग थँक्स टू माय अमेझिंग स्किल दॅट आय हॅव इन डिफरंट व्हॉइसेस मी हसते. तर मग मी एकीकडे एका वेगळ्या आवाजात सुरू करते, ऑडियन्स असायला लागले की त्याच्यात एक डबल ट्रॅक मारते दुसऱ्या आवाजात वगैरे. सो माझ्या मित्रांनी खूप फायदा उचललाय माझ्या हसण्याचा. आणि यू शुड नो दिस,
हास्य जत्रा नावाची जो एक शो आहे, त्याच्यात मी पुष्पक विमान नावाचं एक फिल्मचं प्रमोशन करायला गेले आणि त्याच्यात त्यांनी माझे स्टॉक शॉट घेतले आणि पुढचा 1 वर्ष ना त्या हास्य जत्राच होतं का मला आठवत नाही, झीवरती होतं, ते माझे स्टॉक शॉट लावायचे. आणि मी स्टँडअपला गेले एकदा, म्हटलं तुम्ही मला ओळखता का? तर बोला हां तुम्ही ते त्याच्यात असताना आजता रोज बसून. म्हटलं ही माझी ओळख आहे. ती रोज येऊन हास्य जत्रा ती बसते. म्हटलं आणि सेम कपडे घालून असते. तुम्हाला इतकं नाही कळलं की ही कपडेही वेगळे नाही घालत, ती त्याच कपड्यांमध्ये बसून असते. बट या सो दे यूज माय लाफ्टर. यू शुड हॅव चार्ज देम ना. एक कोणीतरी येऊन कंटिन्युअस हसवते लोकांना. म्हणजे तूच ऍक्च्युली हसवतेस. मीच. वेल लेट्स स्टॉप. बट हां, सो माझ्या लाफ्टरची खूप गंमत आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.